हॅलो नमस्कार, सोनियाज वर्ल्डमध्ये मी सोनिया तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर हा व्हिडिओ आहे कालचा म्हणजे संडेचा। तर संडेला थोडंसं लेट उठणं होतं कारण की रोज कसं ओवीची स्कूल असते, ओवीच्या पप्पांचं ऑफिस असतं, त्यामुळे लवकर उठणं होतं। 6 सव्वा 6ला उठते, पण संडेला दोघांना पण सुट्टी असते त्यामुळे थोडंसं लेट उठते। आणि आज संडे होता तर संडेला बघा मी आणि ओवीच घरी होतो। ओवीचे पप्पा काही कामानिमित्त गावी गेले होते शनिवारीच, त्यामुळे दोघीच होतो। त्यामुळे मग ओवीसाठी तेवढं मी नाश्त्यासाठी तिला चीज सँडविच बनवून दिलं आणि मग माझ्यासाठी मस्त अशी मी कॉफी बनवून घेतली। कॉफी सहसा मी पित नाही, पण आज म्हटलं चला मूड झाला मग कॉफी घेतली आणि ओवीला सँडविच बनवून दिलं। तसं संडेला असा काहीतरी वेगळा मेनू असतो, पण आज दोघीच होतो, मग दोघींसाठी काय बनवायचं असा विचार करता करता म्हटलं राहू दे। आणि असं पण काही खायची इच्छासुद्धा नव्हती, त्यामुळे मग फक्त कॉफी तेवढी घेतली आणि मग बाकीच्या कामाला लागलं। कारण की कॉफी चहा जरासं घेतला की अंगात तरतरी येते आणि बाकीचे कामं करायलासुद्धा उत्साह येतो। मग छान अशी कामं आवरून झाल्यानंतर मग ओवीचा अभ्यास घेतला थोडा वेळ। तर ओवी आज बघा किती क्यूट दिसते, कारण तिला आज मी मोठा टिक्का लावला होता। तिने 2-3 दिवसापूर्वी तिच्या मोबाईलमध्ये माझ्या व्हिडिओज आणि फोटोज बघितले होते लहानपणीचे, त्यामध्ये तिला अशी लहान असताना मी मोठा टिक्का लावायचे, त्यामुळे आज ती मला म्हणायला लागली की मला मोठा टिक्का लाव। ती लावला होता आणि खूप क्यूट दिसत होती ती। त्यानंतर ती आहे सिनियर KGमध्ये, पण वयाच्या मानाने तिची हँडरायटिंगसुद्धा खूप छान आहे, बघू शकताय तुम्ही। तर तिला अभ्यासाला बसवलं आणि नंतर मग मी दुपारचं जेवण काय बनवायचा विचार करत होते। म्हटलं चल तू अभ्यास करत बस, मी आपल्यासाठी काहीतरी खायला बनवते। मग मी बनवायला घेतलं आलू पराठे, जे माझ्या पद्धतीचे तुम्ही बघा, मी अगदी साध्या पद्धतीने बनवते पण टेस्टी खूप छान होतात ते आहेत। ते मी किसून घेतलेले आहेत, असे लांब जाड कसे खिसणीने किसून घेतले, तुम्ही स्मॅशसुद्धा करू शकता। एक छोट्या आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे। कोथिंबीर जास्त घाला, कारण कोथिंबीरने आलू पराठाला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर बघा इकडे अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा लाल तिखट, जे आपल्या रोजच्या वापरातलं असेल ते तिखट तुम्ही घ्या, 1 चमचा धनेपूड घेतलेले आहे आणि अर्धा चमचा मी गरम मसाला घेतलेला आहे आणि इकडे हे पीठसुद्धा मळून घेतलेलं आहे। आता चला भाजी बनवूया आणि तुम्हाला दाखवते आलू पराठा मी माझ्या पद्धतीने कसा बनवते ते। तर बघा इकडे मी पॅन घेतला आणि पॅनमध्ये साधारणतः 3 ते 4 चमचे तेल घातलं आणि तेलामध्ये जिरं घातलं 1 चमचाभर आणि जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे आपल्याला। जिरं छान तडतडल्यानंतर त्यामध्ये कांदा मी घातला, अगदी छोटा कांदा घेतला होता, अगदी बारीक चिरून घेतला आहे। कांदा चिरताना अगदी बारीक चिरून घ्यायचा, नाहीतर मग तुम्ही जाडसर कांदा चिरला तर मग तो पराठे लाटताना अगदी पराठे आपले फाटू शकतात, त्यामुळे अगदी बारीक चिरायचा आणि मऊ होईपर्यंत तो तेलावर छान असा परतवून घ्यायचा। आता इकडे बघा कांदा छान असा मऊसर शिजल्यानंतर आता जे मसाले मी घेतले होते ते मी ह्यामध्ये घातलेले आहेत। तर ह्या मसाल्यांमध्ये तुम्ही अगदी काळी मिरी पूड किंवा आमचूर पावडरसुद्धा वापरू शकता, थोडीशी टेस्ट वेगळी येते। पण मी अगदी साध्या पद्धतीने हे पराठे बनवते, त्यामुळे मी ह्यामध्ये एक्स्ट्रा मसाले काहीच घातले नाही, जे आपले घरगुती मसाले असतात तेच घातलेले आहेत। आणि हे छान असं मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण जे बटाटे घेतले होते किसून ते घातलेले आहेत। तर छान असे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत। आता तुम्हाला बाहेरचा थोडासा आवाज येत असेल, पण कसं आहे बाहेर थोडंसं काम चालू आहे, त्यामुळे हे बाहेरचा आवाज तुम्हाला येतच असेल आणि आवाज जास्त होता काल पण शूट करताना, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर देते, पण व्हॉइस ओव्हर करतानासुद्धा ह्यांचा आवाज आहे तो आहेच, त्यामुळे आता काय ह्याला आपल्याकडे पर्याय नाही आहे। तर बघा हे छान मिक्स करून झाल्यानंतर आता मी ह्यामध्ये कोथिंबीर घातली आहे, कोथिंबीर छान मिक्स करून घ्यायची आहे। आता बघा कोथिंबीरीच्या ऐवजी तुम्ही आता छान मार्केटमध्ये अशा ताज्या हिरव्या पालेभाज्यासुद्धा येत आहेत, तर पालेभाज्यासुद्धा इकडे तुम्ही वापरू शकता, जसं की मेथी, पालक, अशा पालेभाज्यासुद्धा तुम्ही ह्यामध्ये घालू शकता। मुलं पालेभाज्या खायला बघत नाही, त्यावेळी असे काहीतरी पदार्थ करून तुम्ही मुलांच्या पोटात हे पालेभाज्या जातील असे पदार्थ तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता। तर छान असे मिक्स करून झाल्यानंतर आता ह्यामध्ये पुन्हा मी चवीनुसार मीठ घातलं आणि हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे परतवताना अगदी 4 ते 5 मिनटं मीडियम फ्लेमवर ही भाजी आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। सगळा कोथिंबीरीचा स्वाद त्यामध्ये उतरला गेला पाहिजे, सगळे मसाले सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे। आणि हे छान असं मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। हे बटाट्याचं सारण जे किंवा बटाट्याची भाजी जी आपण बनवली आहे ते आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे आणि पूर्ण थंड झाल्यानंतरच आपण ह्याचे पराठे लाटायला घेणार आहोत। तर बघा आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि नंतर ह्याचे पराठे मी लाटून घेते। तर बघा त्यासाठी आता पोळपाट घेतलेला आहे आणि अगदी पिठाचा छोटासा गोळा मी घेतलेला आहे।
किचन खूप छोटं आहे, त्यामुळे शूट करताना थोडासा प्रॉब्लेम येतो सगळं ॲडजस्ट करायला. तर इकडे मी पिठाचा छोटासा गोळा घेतला आणि त्यानंतर त्यामध्ये हे जे सारण आहे ते मी अगदी आपण जसं पुरणपोळीचं सारण भरतो त्या पद्धतीने हे सारण मी त्यामध्ये भरलेलं आहे. अगदी जितकं मावेल तेवढं सारण आपल्याला भरायचं आहे या गोळ्यामध्ये आणि त्यानंतर ह्याच्या कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आहेत. आता गोळा घेताना सुद्धा तुम्हाला तर किती मोठ्या आकाराचे पराठे बनवायचे आहेत त्यानुसार गोळा घ्या. आता मी एकदम मीडियम आकाराचे पराठे इकडे बनवते, त्यामुळे छोटासा गोळा घेतला आणि त्यामध्ये भरपूर असं सारण मी भरलं आणि त्यानंतर पोळपाटावर पीठ लाटून ठेवून त्यावर ते अगदी हलगर्जीने हाताने हे मी पराठा मी हा लाटून घेतलेला आहे. तर पराठा लाटताना सुद्धा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा, जास्त जोर लावून पराठा लाटायचा नाही. आणि बघू शकता छान असं जे आपलं सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे आणि एकदम गबगबीत असा आपला पराठा तयार झालेला आहे. आता हा पराठा आपण भाजून घेऊयात. तर बघा पराठा भाजण्यासाठी इकडे मी नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, तवा घेतलेला आहे आणि त्यावर आता आम्ही भाजून घेते. तर भाजताना मी तेलाचा वापर केला होता, तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आणि अगदी दोन्ही साईडला अगदी खरपूस होईपर्यंत हे पराठे आपण भाजून घ्यायचे आहेत. तर भाजताना गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची, हाय फ्लेमवर किंवा लो फ्लेमवर भाजायची नाही. तर मीडियम फ्लेमवर हे पराठे मी भाजून घेतले. खूप चवीला भरपूर छान होतात. अगदी साधी सोपी रेसिपी आहे पण टेस्टला खूप छान होतात. आणि मी ह्यामध्ये जे बटाटा आहे ते किसून घेतल्यामुळे काय होतं, ते जे सारण आहे ते अगदी कडेपर्यंत पसरलं जातं आणि लाटायला देखील सोपं पडतं. त्यामुळे मी हे पराठे असेच करते. आणि आता हे दुसरा पराठासुद्धा मी अशाच पद्धतीने मी करून घेतले. एकंदर 4 ते 5 पराठे झाले होते तेवढ्या पिठामध्ये आणि थोडे जास्तच केले होते कारण की ओवीचे पप्पा दुपारपर्यंत येतो बोलले होते, त्यामुळे आल्यानंतर त्यांना भूक वगैरे लागली तर म्हणून थोडे जास्तच मी पराठे केले होते. तर छान असे पराठे माझे बनवून झालेले आहेत. आता प्लेटमध्ये काढूनसुद्धा घेतले. त्यानंतर बघू शकता हे पराठे छान झाले. तेवढ्या ह्याच्यामध्ये माझे 5 पराठे झाले होते आणि छान हा पराठा एवढा गबगबीत होतो, अगदी एक पराठा खाल्ला तरी पोट अगदी भरल्यासारखं होतं. 1 ते 1.5 पराठ्यामध्ये पोट पूर्ण भरतं. आणि आता एक पराठा बघा तुम्हाला दाखवते, याचं थोडंसं तोडून दाखवते कारण ह्याचं सारण बघा, तुम्ही बघू शकता अगदी कडेपर्यंत पसरलेलं आहे हे सारण. आपण जशी पुरणपोळी करताना आपलं सारण जे पुरण जे कसं पुरणपोळीमध्ये सगळीकडे पसरलेलं असतं तसे बटाट्याचं सारण पसरलेलं होतं आणि चवीला खूप छान झाले होते. आणि हे दह्याबरोबर मी सर्व केले होते. हे पराठे दह्याबरोबरच छान लागतात. तुमच्याकडे जर चटणी असेल तर खाऊ शकता. आणि ओवीला खायला दिले होते, ओवीला खूप आवडले होते. खातानाचा व्हिडिओ मी कधीच असा शूट करत नाही. आणि त्यानंतर मग ओवीची पप्पा संध्याकाळी आली आणि येताना आईने त्यांना भरपूर काही दिलं होतं. तर बघा थोडेसे इंद्रायणी तांदूळ दिले होते कारण की ओवीला मी सध्या इंद्रायणी तांदूळच खायला देते. त्यानंतर इकडे फणस दिला होता त्यांनी, फणस जो भाजीचा असतो तो. आणि मला लोणचं भरपूर आवडतं म्हणून त्यांनी लिंबूचं लोणचं पाठवलं होतं. त्यानंतर पावट्याच्या शेंगा इकडे पाठवल्या होत्या कारण आता सीझन आहे वालाच्या शेंगांचा. ह्या मिरच्या आहेत आणि ही सगळी भाजी जी आहे ती आमच्या शेतातलीच आहे. तर मिरच्या आणि त्याच्यासोबत हे वांगी दिली होती जी पण आमच्या शेतातलीच आहेत, काटेरी वांगी आहेत आणि ही चवीला इतकी छान लागतात ना, खूप छान असतात ही चवीला. त्यानंतर इकडे सुद्धा वालाच्या शेंगाच आहेत, भरपूर अशा वालाच्या शेंगा दिलेल्या आहेत आणि ह्याचे दाणे मी लगेच काढून ठेवणार आहेत, नाहीतर लवकर खराबसुद्धा होतात त्या शेंगा. आणि इकडे घेवड्याच्या शेंगा जराशा दिल्या आहेत आणि इकडे मोड आलेले कडधान्य असतात, मिक्स कडधान्य दिलेले आहेत आणि मोड आलेले. तसंच सगळं आम्ही 2 दिवसासाठी जरी गेलो तरी आई आम्हाला भरपूर असं काही देत असतात. हे तर शनिवारी गेले होते आणि रविवारी लगेच आले तरी येताना त्यांनी एवढं काही दिलं होतं. आणि येताना ओवीच्या पप्पांना सांगितलं होतं की येताना जराशी फुलं घेऊन या कारण की उद्या हार वगैरे देवाला फुलं पण पाहिजे आणि दरवाजाला हार वगैरे करता यावं म्हणून मी त्यांना म्हटलं होतं जराशी फुलं घेऊन या. त्यांना मिक्स फुलं आणायला सांगितली होती तर त्यांनी फक्त ही पिवळीच फुलं आणली. आणि ठीक आहे, आता मी सहसा फुलंच आणून हार करते. डायरेक्ट हार घेतला तर महाग पडतो, त्यामुळे फुलं आणूनच त्याचा हार बनवते. सोबत त्यांना मग येताना धूप आणायला सांगितलं होतं कारण की मी देवासमोर अगरबत्ती लावत नाही, धूपाचाच वापर करते. तर धूपसुद्धा ते घेऊन आले होते. हे सगळं आता हे आवरून ठेवायचं होतं. हे छान असं आवरून ठेवलं मी. जे वालाच्या शेंगा त्याचे दाणे वगैरे सगळे काढून ठेवले. तर असा गेला दिवसभरचा माझा संध्याकाळपर्यंतचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.